मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिन कोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। मीच विश्व ज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी आपणास मार्गदर्शन करीत आहे, आपणाशी संवाद साधत आहे। आजच्या कार्यक्रमाचा विषय ज्योतिषशास्त्रीय आहे, विवाह संबंधी। पण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया। आज 8 फेब्रुवारी 2025 सकाळची 7:30च्या जवळपास वेळ होत आहे। स्नानविधी, पूजनविधी आटोपला आणि सर्व टेरेसवर आलेलो आहे। हा 4था मजल्याचा टेरेस आहे। कार्यक्रमचा विषय विवाह। अनेक जण विवाह संबंधी पाहत असताना किंवा ज्योतिषगण पण विवाह संबंधी परीक्षण करत असताना आणि बहुजन लोक पण विवाह योग बघत असताना गुरु बघत असतात। गुरु 4था असला, गुरु 6वा असला, गुरु 8वा असला, गुरु 12वा असला की विवाहाविषयी हा अशुभ आहे असं सांगण्यात येते आणि मानण्यात पण येते। आणि आज पावेतो हा परिपूर्ण गैरसमज आहे। आपल्याला शिक्षणाचा विषय असेल तर आपल्याला शिक्षण खात्याकडेच जावं लागेल, शाळेत जावं लागेल, शिक्षण मंत्रालयाकडे जावं लागेल। जिथे विद्यालय, महाविद्यालय तिथे आपल्याला जावं लागेल, दुसरीकडे जाऊन उपयोग नाही। मग आपला जर विवाहाचा प्रश्न आहे तर गुरु बघण्याची गरज काय? गुरु हा स्वतःच अविवाहित आहे, संन्यासी आहे। गुरु हा मंदिरात राहणारा ग्रह आहे। गुरु हा तीर्थक्षेत्री रमणारा ग्रह आहे। गुरु हा हिमालय क्षेत्री राहणारा ग्रह आहे। गुरु हा मंदिरात वास्तव्य करणारा ग्रह आहे। गुरुचं कार्य भजन कीर्तन करण्याचं आहे। आता विवाहाचा विषय आणि गुरुचं कार्य याच्यात काही ताळतम्य संबंध जुळतो का? बघा तुम्हीच, नाही ना। कारण आपल्याला विवाह करायचा आहे। विवाह करत असताना प्रेम करायचं आहे। प्रेम झालं की स्त्रीला पुरुषाविषयी, पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण निर्माण झालं की प्रेम होते। आणि ह्या प्रेमाच्या उत्पत्तीतून वंश निर्माण करणं म्हणजे विवाह करणं। आजही 21व्या शतकात देखील विवाह हा सर्वात प्रमुख कारण जे असते ते वंश संतान उत्पन्न करणे, वंश चालवणे, घराण्याचे वंश पुढे चालवणे एवढाच उद्देश प्रमुख आहे। मग हा उद्देश सफल करणारा ग्रह आहे शुक्र। शुक्र हा स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण लावतो। शुक्र हा पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण निर्माण राहतो। दोघांमध्ये आकर्षण निर्माण झालं की विवाह होतो। शुभमंगल सावधान। म्हणून विवाह परीक्षण करत असताना जन्मकुंडलीच्या माध्यमातून नव्हे तर विवाह कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला शुक्रबल किती आहे, शुक्राची चाल कशी आहे, शुक्राची गती कशीच पुढे जाणार आहे हे बघायचं असते। ज्या वेळेला विवाहस्थान हे कुंडलीतील 7मं स्थान मानलं जाते, मध्यंतराचं, या स्थानाकडे ज्या वेळेला शुक्र सरकतो त्यावेळेला विवाहस्थळ येतात। आणि 7मं स्थान विवाहस्थानावर शुक्र विराजमान येतो, स्थिरावतो, त्यावेळेला शुभमंगल सावधान होते। अनेक वेळेला शुक्र हा फिरत असताना कुंडलीमध्ये फक्त दृष्टी टाकतो विवाहस्थानावर
आता दृष्टी टाकलं म्हणजे यश नाही, नजर देणे आहे फक्त दुरून. आता नजर देण्याने प्रत्यक्ष जाण्याने प्रत्यक्ष स्थिरावणे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. ज्या वेळेला दृष्टिक्षेपात विवाहस्थान असते त्यावेळेला तुम्हाला विवाहस्थळ नगण्य असतात पण येतात. आणि विवाहस्थळ येत असताना मात्र काही वेळेला याच्यामध्ये जर शनी आला, राहू आला, मंगळ आला, बुध मंगळाचा योग आला, शनी रवीचा कुयोग आला, असं जर याच्यामध्ये येत गेले तर आपल्याला जे स्थळं येतात, काही स्थळ हा शुक्र जरा दृष्टिक्षेपामध्ये अधिक असला तर चहा पोहे पण होतात, पाहणीचा कार्यक्रमही होतात, परंतु विषय पुढे सरकत नाही. काही वेळेला आपल्याला जी पसंत असतात स्थळं ते होकार आणि नकारही देत नाही आणि जी पसंत नाही ती स्थळं मागे लागतात. हा ग्रहांची ही चाल असते, ग्रहांचा हा खेळ असतो आणि ह्या खेळाच्यामध्ये असे विषय निर्माण होत असतात. असे विषय होत असताना आपण गोंधळात पडतो की आता पुढे काय होईल. मग काही वेळेला काय करतात, होकार नकार देत नसताना मात्र आपण वाट बघतात की आता स्थळं कसे येतील, ते आपल्याला आज होकार देतील, उद्या होकार देतील असं तुम्हाला वाटत असते. परंतु होकार मिळणार आहे का नाही हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला कळत असते. मग काही वेळेला आपण विनाकारण थांबून जातो आणि आपले प्रयत्न इतर स्थळासाठी थांबवतो आणि हे थांबवत असताना याला कालावधी पण आपल्याला हवा असतो. आपण जर दीर्घावधी या स्थळासाठी थांबून गेले तर मग दुसरीकडे आपले वय वाढते आणि विवाह करताना वयाचा हिशोब हा जरूर करावा लागतो. वयाचा हिशोब जर वाढता झाला तर विवाह करणे समस्या होते आणि मग नाही त्याच्याशी विवाह संबंध बांधला जातो आणि करावा लागतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्योतिषशास्त्राची मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे. विवाह कुंडली आणि विवाहाच्या कुंडलीमध्ये संततीभाव, लाभभाव, भाग्यभाव, कर्मभाव, धर्मभाव हे सर्व भाव बघूनच विवाह कसा होईल, कुठे होईल, किती अंतरावर होईल, कुठल्या दिशेला होईल, दोघांमध्ये किती अंतर असेल, सासूसुनाचे संबंध कसे असतील, एखादा अफेअर आहे का स्थळामध्ये, हे पण आपल्याला शोधता येते. काही वेळेला काय असते की अफेअर असते, प्रेमसंबंध चालू असतात आणि मुलंही आईवडिलांना सांगत नाही, त्यांच्या आग्रहाखातर स्थळ पाहणी करतात. पण मागून ज्या वेळेला पक्क करण्याचा वेळ येतो त्यावेळेला मात्र ही गोष्ट ओपन होते, सर्वांना माहीत पडते आणि मग याच्यामध्ये मात्र आईवडिलांचे मानहानी होण्याचा प्रसंग असतो. का हो, तुम्हाला हे माहीत होतं तर मग तुम्ही अगोदर का नाही सांगितलं? सामाजिक चर्चा होते. म्हणून हे आपल्याला जर याच्यातून शोधण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून प्रेमयोग, प्रेमविवाह आहे का हे आपल्याला कळून येते. शक्यतोवर जास्तीत जास्त त्याच्याचा अनुमान आपल्याला बांधता येते आणि मग असं असलं तर मग विवाहस्थळं पाहण्यामध्ये अर्थ नसतो, विवाहस्थळं शोधण्यामध्ये काहीही कारण नसते. म्हणून मुलामुलींना स्पष्टपणे आईवडिलांनी विचारावं, मोकळेपणे विचारावं. ते सांगत नसेल तर त्यांच्या मित्रपरिवार जो असतो त्यांना विचारावं. भावाकडनं, बहिणीकडनं, मावशीकडनं, आत्याकडनं, मामाकडनं, मामीकडनं, इतरत्रही त्यांच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न अवश्य करावा. ज्योतिषशास्त्रामध्ये प्रेमविवाह आहे का ठरवून केलेला विवाह आहे हे आपल्याला सहज कळून येत असते. म्हणून ज्योतिषशास्त्राची मदत घेणं, सहाय्य घेणं हे अत्यंत विवाहाच्या बाबतीत पूरक आहे. विवाहाचा विषय जो माझा पहिला प्रमुख होता की गुरु तुम्ही बघू नका. गुरु 4था असो, 6वा असो, 8वा असो, 12वा असो, काहीही असो, त्याच्यामध्ये तुम्ही विवाहसुद्धा करू शकतात. काही वेळेला गुरु असतं, शुक्र असतो आणि विवाह शुभमुहूर्त हे पंचांगात काही ठिकाणी दिलेले नसतात. काही पंचांगात असतात, काही ठिकाणी नसतात. मला एक प्रश्न पडतो, जर गुरु असतं आहे, शुक्र असतं आहे
संतती होणार नाही म्हणून याचा विषय असतो आणि सांगण्यात येते. तर मला असं विचारायचं आहे की मग ह्या काळामध्ये सूतिकागृह बंद असतात, डिलिव्हऱ्या होत नाही, मुलांचा जन्म होत नाही, संतती होत नाही. गुरुच्या असतातही संतती होते, शुक्राच्या असतातही संतती होते. आणि शुक्र तर हा संतती देणारा ग्रह आहे. शुक्र हा आपल्या कुंडलीमध्ये जर उच्चीचा असेल, शुक्र हा बलवंतर असेल, शुक्राची गती आपल्याला आपल्या संतती स्थानामध्ये असेल, तर मग संतती होण्याला काहीही अडथळा होणार नाही. मग तो गुरु वक्री असो, शुक्र अस्त असो, का शुक्र वक्री असो, का गुरु अस्त असो, की 12वा असो, 8वा असो, 6वा असो, वयस्थानी असो, त्या काळामध्ये संतती होणं अगदी होणंच आहे. जर आपल्या कुंडलीमध्ये असेल संतती भाग्य, तर संतती होणंच भाग्य आहे. असो तरी मग गुरु आपण बघू नका. सांगण्याचा हेतू असा, गुरु बघत नसताना विवाह आपण करावा. मला तर पुढे जाऊन असंही सांगायचं आहे की जे 2-3 महिने विवाह मुहूर्ताचे असतात त्यात फार घाई गर्दी होते, पैशाचा वारेमाप खर्च करावा लागतो. व्याण वाजा, वाजंत्री, शहनाई हे आजही कमी प्रमाणात आहे. जास्त पैसे मोजावे लागतात. सोन्या चांदीचे भाव वाढतात, त्याच्यात पैसे जास्त खर्च करावे लागतात. टेलरकडे गर्दी असते, तिथेही कपडे शिवून मिळतात, नाही मिळत, रेडीमेड घ्यावे लागतात. वाहनांची टंचाई असते, वाटेल त्याच्यात कसं तरी कार्य आटपावं लागते, कार्यालय मिळत नाही, कुठेतरी विवाह करावा लागतो. म्हणून 12ही महिने विवाह मुहूर्त द्यायला हरकत नाही. आता याला कारण असं सांगतो की रवी म्हणजे पती आणि चंद्र म्हणजे पत्नी, हे 2 प्रमुख ग्रह जर आपण मानलेले आहे ज्योतिषशास्त्रामध्ये, तर रवी शुभ आहे आणि चंद्र शुभ जर आहे, तर त्या काळामध्ये विवाह करणं काहीही गैर नाही. माझ्या मोठ्या भावाचा विवाह हा गुरु अस्तामध्ये झाला होता. गुरु अस्तामध्ये झालेला असताना पुष्कळांनी सांगितलं की याला संतती होणार नाही. त्याला 3 मुलं झालेली आहे. 3 मुलं झालेलं असताना त्यांना पण 2-2 मुलं मुली झालेली आहे. परिवार त्याचा मोठा भरला फुलला आहे. काहीही झालं नाही. संसार त्याचा पण सुखाचा झाला. गुरु अस्तामध्ये विवाह केल्याचं प्रमाण माझ्या घरात स्वतः आहे. शुक्र अस्ताच्या प्रमाणामध्ये माझ्या मोठ्या मुलाचा विवाह केला, लहान मुलाचा विवाह केला, तरी त्यांना 2 मुलं आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. दोघंही मुलं ज्वेलरच्या क्षेत्रात कार्यरत आहे. कुठेही काहीही अडथळा आलेला नाही. मी स्वतः करतो आणि हे तुम्हाला सांगतो. नुसतं मी सांगत नाही, मी त्याच्यापासून अपरोक्ष नाही किंवा मी तसं केलं नाही असंही नाही. म्हणून माझ्या मोठ्या मुलाचा विवाह मी शनी अमावस्याला केलेला आहे. शनी अमावस्याला केले असताना पुष्कळ जण माझे जे व्याही होते ते म्हणे, व असा विवाह करता येत नाही. म्हटलं मला त्याच दिवशी विवाह करायचा आहे. तुम्हाला जर तुमच्या ब्राह्मणाकडून विवाह पुन्हा करून घ्यायचा असेल तर तुम्ही मुलगा घेऊन जाऊ शकतात आणि तुमच्या मुहूर्तावर तुम्ही विवाह पुनश्च लावू शकतात. पण प्रथम विवाह हा शनी अमावस्यालाच होईल आणि शनी अमावस्यालाच विवाह झालेला आहे. त्याला मुलगा आहे, त्याला नात पण झालेली आहे, त्याला मुलगी पण आहे आणि नंतर त्याचा मुलगा शाळेमध्ये मायक्रोविजनमध्ये बऱ्हाणपूरला शिकत आहे. त्याच्या मुलीचा विवाह पण झालेला आहे आणि ज्वेलरचं शॉपरूम आज गावामध्ये प्रथम क्रमांकानं आहे. दुसरा मुलगा विक्रम आहे, त्याचाही विवाह झालेला आहे. त्याची 2 मुलं मेडिकलला गेलेली आहे. त्याचाही ज्वेलरचा व्यवसाय आहे, तोही ठीकठाक आहे. आरोग्यसंपन्न जीवन आहे. दोघंही सुनबाई कार्यरत आहे, शॉपमध्ये बसतात. उत्कृष्ट संसार आहे. आपण प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी रावेरमध्ये आले तर आम्ही तुमचं स्वागत करू. प्रत्यक्ष बघू शकतात. असो, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की गुरु आणि शुक्र हे आपण विनाकारण आपल्या विवाहाच्या याला अडथळा येत असेल किंवा आपली समजूत असेल तर ती मनातून काढून टाका आणि मनाप्रमाणे आपण विवाह करा.
विवाह करत असताना आपल्याला परिपूर्ण माहिती ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळते. किती दूरचं स्थळ आहे, कुठल्या दिशेचं स्थळ आहे, स्थळाचा रंग कसा आहे, स्थळाचा स्वभाव कसा आहे, सासूसुनाचे संबंध कसे राहतील, दोघांच्या स्वभावामध्ये अंतर किती राहील, का मिळतं जुळतं राहील, संतती होईल की नाही, एखादा अफेर आहे, आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहे, अपमृत्यू होणार आहे, अल्पायुष्य आहे, दीर्घायुष्य आहे, सुखाचा संसार आहे, वादाचा संसार आहे, या सगळ्याची प्रश्न उत्तरं ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळतातच. फक्त या ठिकाणी जाणकार ज्योतिषी आवश्यकता असते. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेरला आहे. केव्हाही मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा, नंतर यावा. व्हॉट्सअपद्वारे सेवा सुविधा केलेली आहे. व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी मला अगोदर विचारावं, मला आपणाकडून कोणती माहिती हवी असं मी तुम्हाला मार्गदर्शन करेल, त्यानंतरच व्हॉट्सअपवर टाकावं. अशी जी माहिती मला न विचारता येते ती आम्ही लगेच डिलीट करून टाकतो, कारण मग मोबाईलची गती कमी होते अशा जास्त व्हॉट्सअप आल्यामुळे. हे पण आपण लक्षात घ्यावं. त्याचप्रमाणे ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांना यंत्रसिद्धी देण्याचं काम सुरू झालेलं आहे. असो, आजचा विषय इथेच थांबूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.